निवडणूक हर एक पातळीवरती लढायची असते आणि ती लढत असताना उमेदवाराचं व्यक्तिमत्व, उमेदवाराचा पक्ष, उमेदवारासोबत असणारी मंडळी, उमेदवाराचा चिन्ह, अशा ह्या सर्व एकत्रित गोष्टींच्या माध्यमातून निवडणुकीचं वातावरण बनत असतं आणि त्यामुळे निवडणूक त्याच पद्धतीने लढायची असते. तुमची बॅट छक्का मारणार का हा प्रश्न आहे. ही जी बॅट आहे ही निवडणुकीत छक्का मारायसाठी नाही घेतलेली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर पुढची 5 वर्ष सर्वसामान्य लोकांची कामं व्हायला पाहिजे, विकासाची कामं व्हायला पाहिजे, त्याच्यात छक्का मारण्यासाठी घेतलेली आहे. विद्यमान आमदारांनी हे खनिकर्म महामंडळाचे ते अध्यक्ष होते. अनेकांची या विधानसभा मतदारसंघामध्ये हे आहे की त्यांच्या शेतीवर, खदानीवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं. तपासाचा मुद्दा पाहावा लागेल. विद्यमान आमदारांनी राजकीय पर्यटक येतात आणि जातात असं समजलं. निवडणुकीच्या पर्वावरती आपल्या विरुद्ध असणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत बोलावं लागतं, तर त्याचा भाग आहे. काय सांगाल, मतदारांच्या समोर तुम्ही जात आहे, काय विजन आहे, अजेंडा कसा आहे विकासांचा? निवडणुकीच्या पर्वावरती आश्वासनं द्यायची नसतात. निवडणूक संपल्यानंतर ती कृतीत घडवायची असतात आणि त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे हा धान उत्पादक शेतकरी आहे, या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन मिरची उत्पादक शेतकरी आहे. त्यांचे अनन्यसाधारण प्रश्न आहे, शेतीशी निगडीत आहे, पाण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे, सिंचनाच्या वितरण व्यवस्थेच्या संदर्भातले प्रश्न आहेत, तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भात प्रश्न आहेत. ते अनन्यसाधारण प्रश्न या मतदारसंघातले आहेत आणि ते सर्व घेऊन आम्ही ही निवडणुकीचा सामना करत आहोत. यदा कदाचित ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं तर पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडायची आहे, त्यांना पूर्ण करून दाखवायचा आहे, हा संकल्प आमचा आहे. तुम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता आणि नेता आहात. काँग्रेसमधून झालेलं निलंबन याकडे कसं बघता? माझं कुठे निलंबन झालेलं आहे? ते कागदावर निलंबन नाही. माझ्यावरून मुळात साहेब, माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही जर आमदार झालेत तर परत काँग्रेसमध्ये ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी निकालाचा प्रश्न आहे. आपलं विजयाचं समीकरण कसं राहणार? विजयाचं समीकरण अत्यंत क्लिअर आहे की ह्यावेळेस काँग्रेस पक्षाचे संबंध शीर्ष नेते माननीय सुनील केदार साहेब, खासदार साहेब, सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेमधले नगरसेवक, ग्रामपंचायती, बाजार समित्या, हे सर्व लोक माझ्यासोबत आहे. इथपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासोबत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते माझ्यासोबत आहेत. या मतदारसंघातली प्रहार जनशक्ती पार्टी असेल, गोंडवाना गणतंत्र पार्टी असेल, असे अनेक पक्षांचं अनेक स्तरावरती समर्थन प्राप्त झालं असल्यामुळे सर्व लोकांचा उमेदवार म्हणून मी लोकांसमोर आलेलो आहोत आणि ज्यावेळेस अशी ही चळवळ निर्माण होत असते, ही चळवळ निकालाकडे जाते. 23 तारखेला विजयाचा गुलाल तुम्ही सुधारणार का? 100%. ठीक आहे. सर